समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। आज बघा सकाळी सकाळीच असं छान ऊन पडलं आहे आणि आई आत बाहेर चालल्या आहेत जरा, त्यांचं काहीतरी काम आहे। त्यामुळे मी आता आईंना भेडशीला पोचवायला चालली आहे। तर आम्ही आता तयारी वगैरे सगळी केली आहे आणि आता आईंना सोडून येते। तर मंडळी, आईंना तर मी सोडलं आहे आणि आता मी जरा माझं एक वस्तू घ्यायची आहे, तिथे जाते दुकानात। भेडशीचा बाजार आजचा काही असा आहे। आज रविवार आहे त्यामुळे वर्दळ काही थोडी कमी आहे, पण काहीच असं आहे। तर मंडळी, आईंना तर सोडलं आणि माझी जी वस्तू घ्यायची होती ती पण घेतली आणि आता मी चालले आहे पुन्हा बॅक टू होम। पाऊस कधी पण येऊ शकतो आणि मी रेनकोट वगैरे काहीच आणलं नाही आहे, तर पहिल्यांदा आधी घरी जाते। मला वाटतं 2-3 सेकंदाचा फरक असेल। मी जस्ट घरी पोचली आणि हा पाऊस सुरू झाला, कारण जर हा मला वाटेत मिळाला असता तर मी भिजले असते। नशीब जस्ट मला वाटतं 2 सेकंदसुद्धा नाही, जस्ट आले आणि हा सुरू झाला आहे आता। आणि असाच पडावा, सगळे वाट बघतायत या पावसाची। म्हणजे पाऊस कसा असतो बघा ना, जर आला नाही तरी लोक त्याला बोलतात, आला तरी लोक बोलतात, म्हणजे त्याने दोन्हीकडचं ऐकून घ्यावं लागतं बिचाऱ्याला, काय करणार। आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे सगळ्यांसाठी आरामाचा दिवस असतो, पण जे वर्किंग लोक असतात मला वाटतं त्यांच्यासाठी त्यांच्या घरातली कामं आवरायचा आजचा दिवस असेल। म्हणजे आठवडाभर सगळे काम सगळं चालू असतं आणि रविवार असलं की आपल्या घरातल्या कामांकडे थोडंफार लक्ष द्यायचं असतं। तर माझं तसंच होतं। आता थोडे कपडे धुवायचे आहेत, म्हणजे थोडे सकाळी लावले मशीनला आणि थोडे जे आहेत ते मला हाताने धुवायचे आहेत, माझं ॲप्रन वगैरे असेल ते। तर आत्ताच जाऊन आली मी आणि थोडंसं सामान वगैरे घेऊन आली आणि आता नाश्त्याची जी भांडी आहेत ती आवरून घेते। मंडळी, बाहेर असा छान पाऊस पडतो आहे, एवढा जोरात नाही पण चालू आहे, बरं आहे पडतो आहे ते। सकाळी ऊन पडलं होतं आणि आता जस्ट पाऊस सुरू झालेला आहे आणि आईंना यायला अजून उशीर आहे। मी माझं काम करत होती इथे आणि साईड बाय साईड ही ॲमेझॉन प्राईमवर नवीन सिरीज आहे भय म्हणून, ती बघते। मंडळी, जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कोमांची सुकी कापा, तशी आज कणकीच्या कोमाची आपण पातळ कापा बघणार आहोत, जी सर्दीसाठी वगैरे एकदम उत्तम असतात। काल आम्हाला अजून एक कोंब मिळाला होता, तर आईने तो रात्री किसून ठेवला आणि आता आम्ही त्याची पातळ कापा बनवणार आहोत। ही सुद्धा सुक्या कापांसारखीच तेवढीच टेस्टी असतात। तर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत खोबरं, हळद, लाल तिखट आणि कांदा। हे वाटून घ्यायचं नाही। माशांसाठी वाटतात तसं? हो तसं। ती दुसरी ह्याची असतात ना, बेटीची खातात, त्यांना भाजून घालतात खोबरं। आणि ह्याला भाजून घालत नाही? हो, ज्याची त्याच्या आवडीप्रमाणे ना, म्हणजे घालू शकतो? हो घालू शकतो। काय जास्त गरम मसाल्याचा नको म्हणा। जास्त गरम मसाला चांगला पण नसतो हेल्थसाठी। तर आता हे बारीक वाटून घ्यायचं ना। आता आपण कापा करायला सुरुवात करतोय। आईने ते कापा ऑलरेडी उकडून घेतलेले होते, काल जशी उकडली तशीच आज आम्ही ती उकडून घेतली। आता आपण करायला घेतोय पातळ कापा। का पाणी लाल तिखट होतं इथे कांद्याला आपण जरा ढवळून घेऊया।
कांदा कालच्यासारखा तसा गोल्डन ब्राऊन, म्हणजे आपण जे फोडणीला घालतो ना ते छान असं भाजलं तर त्याची टेस्ट चांगली येते. जरासं लाल मसाला टाकून रेड चिली पावडर. मसाला आमचं घरगुतीच मसाला. होणार बघा कसं वाटतं. तर त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत. फणसाच्या घोट्या गाईने उकडून घेतलेल्या त्या पण टाकायच्या. त्याने टेस्ट अजून चांगली आहे. हो हो. कापा घेते. मला जाम सर्दी झालेली आहे. दररोज कामावर जाताना पावसात थोडंफार भिजायला होतं आणि मग ते असं कधीतरी बाहेर पडतं. मीठ खाल्ले तर इथे आपण सगळं फोडणीला घातलेलं आहे. आता चवीपुरतं मीठ घालणार आहे. ऑलरेडी घातला थोडंसं. थोडं चव बघून बेताच असं घालायचं. पातळ. मला एवढी सर्दी झाली आहे ना, मी हा गरम गरम काढा जो आहे तो पिणार आहे. म्हणून हरभरे घातले त्याच्यात. सर्दी झाली ना. हरभऱ्यांचं उष्ण असतं ना हरभरे पण. काढ बरं झालं. आता त्याला उकळी येऊ दे. तर अशी याला आता छान उकळी आलेली आहे. आणि रंग पण तुम्ही बघू शकता एकदम ऑरेंज ऑरेंज. गावठी हळद असली तर बरा रंग चढतो ना. अशी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. मस्तपैकी अशी तव्यामध्ये गरम गरम फुगलेली भाकरी आणि कोमांची पातळ कापा, कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे रात्रीची अशी मोस्टली नाचण्याचीच भाकरी असते, जी चांगली असते आरोग्यासाठी. सकाळी माझ्या टिफिनसाठी फक्त आम्ही तांदळाची भाकरी भाजतो, पण क्वचित कधीतरी असं वाटलं तरी संध्याकाळची असते तांदळाची भाकरी, नाही असं नाही. तर आता आम्ही जेवणाची तयारी करायला घेतो. तर आज आम्ही फॉर अ चेंज म्हणून मॅच बघतोय आणि मॅच बघता बघता गरमागरम जेवणार आहोत. तुम्ही बघताय की नाही सगळेजण आज मॅच? तर आज रविवार आहे आणि रविवार कधी येतो आणि कधी संपतो काही कळतच नाही. आणि उद्या सोमवार आहे, पुन्हा कामाचा दिवस. तर आता मी मस्तपैकी जसा हा काढा गरम गरम आहे तसं जेवून घेते आणि मी पिते जरा. मला खूप सर्दी झाली आहे, एकदम डोकं वगैरे जड झालेलं आहे. तर वेळ वाया न घालवता आता आम्ही जेवून घेतो. आई पण इथे जेवत आहेत. तर मंडळी आता वाजले आहेत एवढे आणि आता आम्ही अजून पण बघतोय मॅच असलं की अशी झोपेचं भान राहत नाही, पण उद्या कामावर जायचं आहे त्यामुळे आता लवकर लवकर आवर्त घेतो. आई इकडे मेथीची भाजी धुवून ठेवत आहेत, उद्याच्या टिफिनची तयारी. आत्ताच आईंनी मेथी छान साफ केलेली आहे आणि आता आई ती धुवून घेत आहेत, म्हणजे उद्या सकाळी घाई होते टिफिन करताना एकदम. छान आई धुवून घेणार आहे. पालेभाज्या या चिरायच्या आधीच धुवून घ्यायच्या असतात, नाही तर त्याच्यातले सगळी जीवनसत्व निघून जातात. आणि हे काय आता सांगायला नको, लहान मुलांना पण माहिती असतं, तरी पण छान धुवून घेतो. ती फ्रीजमध्ये राहिली ना तिकडे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे जराशी ती चेंज झाली सगळं.
कशी तरी आली आहे बघा, एकदम एकदम भारी वाटते. एकदम गरम गरम सूप. मंडळी, अशा पद्धतीने आपण आपल्या आजच्या ब्लॉगचा शेवट करूया. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. शुभरात्री.